श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज आहे पितृपक्षातला पहिलाच मोठा मंगळवार। तर आपल्याला आपल्या घरासाठी, आपल्या घरातील सर्व दोष दूर करण्यासाठी आणि आपल्या घराला लागलेली नजर दोष दूर करण्यासाठी अगदी साधा, सोपा पण अतिशय प्रभावशाली असा उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त कापूर लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला मीठ लागणार आहे आणि आणखीन एक वस्तू आपल्याला लागणार आहे। तर ती कशा पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर बघा, आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात। त्यामध्ये वास्तुदोष असेल, नजर दोष असेल, पितृदोष असेल, कोणत्याही प्रकारचे जे दोष असतात तर ते आपल्या घरामध्ये असतील तर या दोषांमुळे आपल्या घरामध्ये अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं। घरामध्ये सतत आजारपण येत असतात, विघ्न येत असतात, काही ना काही अशा ज्या अडचणी असतात तर त्या अचानकपणे येत असतात आणि त्या अडचणी ज्या आहेत तर त्या कुठेही संपत नाहीत। एक अडचण संपली की लगेचच दुसरी अडचण येऊन उभी राहते, एक दुःख संपलं की लगेच दुसरं दुःख येऊन समोर उभं राहतं। तर या ज्या अडचणी असतात आणि ही जी दुःख असतात तर हे दूर करण्यासाठी आपल्याला अतिशय प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे। या उपायासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्च येणार नाही। फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने ज्यावेळेस आपण हे उपाय करत असतो तर त्यावेळेला प्रत्येक उपाय जे आहे तर ते आपल्यावरती काम करत असतात। आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे शत्रुपीडा सुद्धा असते, म्हणजे आपल्या घरामध्ये आपले हितशत्रू येत असतात, आपल्याबरोबर आपल्या तोंडावरती गोड बोलतात आणि मागे जाऊन आपल्याबद्दलच काही ना काहीतरी ते वाईट बोलत असतात। आणि यासाठीच अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला पूर्ण श्रद्धेने हा एक उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे। तर यामुळे ज्या काही शत्रुपीडा आपल्या घरामध्ये जर असतील, घरामध्ये जर काही नजर दोष असतील, त्याचबरोबर काही भांडण, कटकटी, वादविवाद असतील, तर अशा प्रकारचे जे काही घरामध्ये दोष असतील, म्हणजे पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल, तर कोणत्याही प्रकारचा दोष असू द्या तर हा सर्व दोष यामुळे नक्कीच दूर होईल आणि या उपायामुळे तुम्हाला खूप छान असा अनुभव येईल। तुमचे जे काही नजर दोष आहेत तर त्यातनं बाहेर पडण्याचे तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल। तर ज्यावेळेस आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे दोष असतात तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं काम करण्याची इच्छा होत नाही किंवा आपल्या घरामध्ये आपल्याला सतत झोपून राहावंसं वाटतं। तर अशा प्रकारचे जे दोष असतात तर त्यामुळे आपल्याला कंटाळा येतो आणि ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये जेव्हा हा उपाय कराल तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कंटाळा येणार नाही आणि तुम्हाला कधीच झोपून राहावंसं वाटणार नाही आणि कोणतंही काम करायला तुम्हाला एक चांगली एनर्जी मिळेल। त्याचबरोबर घरातील भांडणं सुद्धा कमी होतील। घरामध्ये ज्यावेळेस भांडणं होत असतात तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये अनेक अडचणी, दुःख, दारिद्र्य यासारख्या ज्या समस्या आहेत तर त्या घरामध्ये येतच राहतात। मेन म्हणजे आपल्या घरातील जी भांडणं आहेत तर ती कमी झाली पाहिजे। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे हे आता आपण प्रथम जाणून घेऊयात। तर आपल्याला कापूर घ्यायचा आहे। कापूर हा तुम्ही भीमसेनी कापूर घेतला तरीही चालेल, जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही इतर कोणताही कापूर घेतला तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला काळे उडदाचे जे दाणे असतात तर ते घ्यायचे आहेत। आता हे 7 काळे उडदाचे दाणे घ्यायचे आहेत, 3 आपल्याला कापूर घ्यायचा आहे आणि थोडंसं खडे मीठ हे घ्यायचं आहे। तर या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये घ्या किंवा वाटीमध्ये घेतल्या तरीही चालेल किंवा तुमच्याकडे जर कापूरदानी असेल तर त्यामध्ये तुम्ही घेतलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। 3 कापुराच्या वड्या, थोडंसं चिमूटभर मीठ आणि 7 काळे उडदाचे दाणे। तर या सर्व वस्तू घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला या संपूर्ण वस्तू आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरनं 7 वेळेला उतरवायच्या आहेत आणि त्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती ठेवायच्या आहेत आणि उंबरठ्यावरती ठेवल्यानंतर तिथे कापूर जो आहे तर त्या कापराला जाळत असताना त्यामध्ये माझ्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे तर त्यामध्ये जळून जाऊ दे आणि त्यामध्ये मी या सर्व माझ्या घरातल्या इडापिडा टाकत आहे। जी काही दोष आहे तर ते सर्व मी यामध्ये जाळून टाकत आहे। अशा प्रकारची भावना आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायची आहे आणि तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे। ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा तुम्हाला दुसरा कुठला जर मंत्र येत असेल तर त्या मंत्राचा तुम्ही जप घेतला तरी चालेल। म्हणजे जो नवार्णव मंत्र असतो ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे या नवार्णव मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता। तर या दोन्हीपैकी तुम्ही कोणताही एक मंत्र म्हटला तरीही चालेल किंवा तुम्ही गणपती बाप्पांचा जो कुठला मंत्र तुम्हाला येत असेल तर तो म्हटला तरी सुद्धा चालेल। आणि या वस्तू जळत असताना आपल्याला त्यामध्ये 2-3 थेंब तूप टाकायचं आहे। तूप टाकलं तर या वस्तू ज्या आहेत तर त्या अगदी व्यवस्थित आणि पटकन जळतील। तर हे जे काही उडदाचे दाणे आहेत, मीठ जे आहे तर हे पूर्ण जळायला थोडासा वेळ लागतो, पण हे जेव्हा जळेल तेव्हा पूर्णपणे विझल्यानंतर
हे जेव्हा थंड होईल तर या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला काय करायचं आहे तर एका झाडाखाली नेऊन टाकायचं आहे, किंवा तुम्ही या वस्तू ज्या आहेत तर त्या वॉशरूममध्ये टाकल्या तरीही चालतील किंवा डस्टबिनमध्ये टाकल्या तरीही चालतील. तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणतं झाड असेल तर त्या झाडाच्या खाली टाकल्या तरीही चालतील. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, तुम्ही कुठेही या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकल्या तरीही चालतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ज्या वस्तू आहेत, जर तुम्हाला यापैकी कुठलाही पर्याय जर शक्य नसेल तर मग या वस्तू तुम्ही निर्माल्यामध्ये टाकल्या तरी सुद्धा चालतील. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्हाला आज रात्री करायचा आहे, म्हणजे संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता. आता जर तुमच्याकडे उडदाचे काळे दाणे नसतील तर मग तुम्ही काय करायचं आहे, पुढच्या मंगळवारी सुद्धा हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल, किंवा हा प्रत्येक मंगळवारी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. आता हा जो पितृ पंधरवडा चालू आहे तर या पितृ पंधरवड्यामध्ये तुम्ही हा उपाय केव्हाही केला तरी चालेल. खूप छान तुम्हाला याने रिझल्ट मिळेल. जे काही तुमचे दोष आहेत, पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, नजरदोष असेल, करणी बाधा असेल, कोणत्याही प्रकारचा दोष असू द्या तर तो संपूर्णपणे नष्ट होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे. तुम्हाला सर्वांना मीठाचं महत्त्व माहीतच आहे, म्हणजे जे खडे मीठ असतं तर ते आपण बऱ्याच उपायांसाठी वापरत असतो. त्याचबरोबर भीमसेनी कापूर सुद्धा आपण बऱ्याच उपायांसाठी वापरत असतो. काळे उडदाचे जे दाणे असतात तर त्याचं देखील तुम्हाला महत्त्व माहितीच असेल, ते सुद्धा आपण बऱ्याच उपायांसाठी वापरत असतो. तर ज्यावेळेस या संपूर्ण वस्तू आपल्या घरामध्ये आपण जेव्हा जाळू तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये खूप चांगला चमत्कार तुम्हाला बघायला मिळेल. जे काही तुमच्या घरातील जे दोष आहेत तर ते सर्व दोष दूर होण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत झालेली दिसेल. जी काही तुमच्या घरामध्ये सर्व प्रकारची करणीबाधा आहे, निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक शक्ती आहे, वाईट शक्ती आहे, कोणत्याही प्रकारचे दोष असतील तर ते सर्व दूर होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल. तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हा उपाय आज रात्री करायचा आहे. तर तुम्हाला खूप चांगला असा अनुभव येईल. सर्व नकारात्मक शक्ती आपल्या घरातून दूर होईल. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.